विभागाने दिलेला आहे। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे। मध्य रेल्वेच्या पुणे मिरज रेल्वे मार्गावर तारगाव मसूर शिरवडे सेक्शनमध्ये ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी हा ब्लॉक असून काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे। अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली भाईंदर ते वसई रोरो सेवा येत्या 20 फेब्रुवारीपासून सुरू होतीये। एका वेळेला 100 प्रवासी आणि 33 गाड्या वाहून नेण्याची या फेरीबोटीची क्षमता आहे। पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरीच्या दरम्यान अनारक्षित विशेष मेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतलेला आहे। ही विशेष अनारक्षित मेमू गाडी 19 फेब्रुवारीला दुपारी 3:15 वाजता चिपळूण स्टेशनमधून सोडली जाणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाणार आहे। मात्र आधीच शिक्षकांना लावण्यात आलेल्या विविध अशैक्षणिक कामांमुळे शाळांचं नियोजन बिघडलंय। ऐन 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या कालावधीत हे प्रशिक्षण असल्याने शिक्षकांनी हे प्रशिक्षण स्थगित करण्याची मागणी केलेली आहे। राज्यातल्या 264 संस्थांना नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठीचं इरादापत्र मंजूर करण्यात आलेलं आहे। राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलाय। याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे। त्यानुसार एसएनडीटी विद्यापीठाला सर्वाधिक 82 महाविद्यालय सुरू करायला मान्यता देण्यात आलेली आहे। बालकल्याणासाठीची जबाबदार असलेल्या संस्थांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग हा चिंतेचा विषय झालेला आहे, असं निरीक्षण नोंदवत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातील रिक्त पद 3 महिन्यात भरण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत। शिवाय या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया किमान 4 महिने आधी सुरू करण्याचंही कोर्टाने सरकारला सांगितलंय। झाडं कापण्यापूर्वी संबंधित झाड कापण्यास योग्य आहे का, तसंच ते कापणं खरंच गरजेचं आहे का हे निश्चित करण्यासाठी यापुढे महानगरपालिकेला तज्ज्ञांचा तांत्रिक सल्ला बंधनकारक असणार आहे। राज्य सरकारने यासाठी 3 तज्ज्ञ संस्थांची नियुक्ती देखील केलेली आहे। जागतिक तापमान वाढ, बदलतं हवामान यासह विविध प्रकारच्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे मुंबई हवामान कृती आराखडा राबवला जातो आहे। या आराखड्याचे पुढचं पाऊल म्हणून पालिकेने हरित संकल्प केलेला आहे। तापमान वाढ रोखण्यासाठी आणि हवामान सुधारणेसाठी प्रयत्न केले जातील। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवली जाणार आहे। 15 दिवसात 1 लाख शस्त्रक्रिया करण्याचं लक्ष्य आरोग्य विभागातर्फे ठेवण्यात आलेलं आहे। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत। सकाळी 10 वाजता जरांगे पत्रकार परिषद घेणार आहेत। त्या पत्रकार परिषदेमध्ये आता ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत। पाचगणीमध्ये मुख्यमंत्र्यांचं दुपारी 3च्या दरम्यान आगमन होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थिती लावणार आहेत। तसंच स्ट्रॉबेरी विथ सीएम हा अभिनव उपक्रम देखील राबवला जाणार आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीनंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल 25 मिनिटं बैठक झालेली आहे। खासदार प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस राजधानी दिल्लीमध्ये दणक्यात साजरा करण्यात आला। प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी राज्यातल्या सगळ्या भाजप नेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळा अंदाजही पाहायला मिळाला। फडणवीसांनी प्रीतम मुंडेंना शुभेच्छा देत लोकसभा उमेदवारीबाबतचे संकेत दिले। फडणवीसांच्या भाषणानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालकीला असलेल्या ठाण्यामध्ये आज आदित्य ठाकरे यांचा दौरा असणार आहे। आदित्य ठाकरे ठाण्यात येत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातल्या जाहीर राजकीय कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत। एकीकडे गावचा विकास व्हावा म्हणून प्रत्येक गावकरी आपलं गाव पालिकेत समाविष्ट व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात, तर दुसरीकडे आयटी हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हिंजवडी आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांनी पालिकेमध्ये समाविष्ट होण्याला विरोध केलेला आहे। हिंजवडी गावातील गावकरी स्वतंत्र नगरपालिकेसाठी आग्रही आहेत। एमआयएमचे नेते असरुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील अकोला दौऱ्यावर आहेत। जलसाए हालात हजरा या कार्यक्रमाच्या निमित्तानं असरुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील अकोल्यात येत आहेत। संध्याकाळी 6च्या दरम्यान त्यांची जाहीर सभा देखील होतीये। समृद्धी महामार्गावर गस्तीसाठी असलेल्या पोलिसांच्या वाहनांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून डिझेल नसल्यानं काही वाहनं जागीच उभी आहेत। त्यामुळे महामार्गावरच्या पोलिसांची गस्त गेल्या 15 दिवसांपासून थांबलेली आहे। समृद्धी महामार्गावरील डिझेल पंप चालकाचं बिल थकल्यामुळे डिझेल पंप चालकानं पोलिसांच्या वाहनांना डिझेल द्यायला नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।